महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी शिवाजी पार्क येथे लाखोंच्या संख्येने येणाऱ्या अनुयायांसाठी पालिकेने जय्यत तयारी केली आहे। महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सज्ज झालेले आहे। महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला पाहायला मिळतोय। तर आता या ठिकाणी जनसमुदाय हा लोटलेला पाहायला मिळतोय। आपण ही आत्ताची दृश्य पाहतोय। राज्यपाल आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी चैत्यभूमीवर दाखल झाल्याची ही दृश्य। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री, राज्यपाल आणि उपमुख्यमंत्री शिंदे या ठिकाणी दाखल झाल्याचे आपण हे दृश्य पाहतोय। उपस्थित झालेले आहेत। अनेक माहितीचे अण्णा बनसोडे उपाध्यक्ष विधानसभा येथे उपस्थित झालेले आहेत। सन्माननीय पालकमंत्री, उपनगरे, सांस्कृतिक कार्य, माहिती तथा तंत्रज्ञान ॲडव्होकेट आशिष शेलारजी, सन्माननीय सहपालकमंत्री मंत्री महोदय मंगलप्रभात लोढाजी इथे उपस्थित झालेले आहेत। माननीय ज्येष्ठ थोर अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव साहेब इथे उपस्थित झालेले आहेत। चैत्यभूमी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास प्रथम सर्वजण अभिवादन करतील। जलसंधारण विभागाचे मंत्री संजय राठोड साहेब इथे उपस्थित झालेले आहेत। आपण हे दृश्य पाहतो। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोंच्या संख्येने जनसमुदाय चैत्यभूमीवरती लोटलेला पाहायला मिळतोय। जनसागर लोटलेला पाहायला मिळतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आता राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचप्रमाणे इतर महायुतीतील नेते मंडळी या ठिकाणी दाखल झाल्याचे आपण ही दृश्य पाहतोय। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, आपण पाहतोय मोठ्या संख्येने अनुयायी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आत्ताच राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा दाखल झालेत। काय अधिकची अपडेट, कशा प्रकारे या ठिकाणी तयारी करण्यात आली आहे? नीलम, नक्कीच आता राज्यपाल आचार्य देवव्रत या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आहेत। सोबत मंत्री परिषदेमधले अनेक मंत्री आहेत। मात्र एकूणच या ठिकाणची तयारी बघितली आपण, जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी एक सभा आयोजित करण्यात आलेली आहे। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ही सभा असणार आहे। एक पुस्तकाचं अनावरण असणार आहे। या ठिकाणी आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव आणि इतर काही लोकप्रतिनिधी सुद्धा उपस्थित आहेत। खरं तर आता राज्यपाल आचार्य देवव्रत हे बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीत दाखल झालेले आहेत। तर थोड्याच वेळात ते अभिवादन करून या ठिकाणी येतील आणि हा कार्यक्रम पार पडेल। मुंबईमधील अनेक ठिकाणी हे कार्यक्रम आहेत ते पार पडतात। अनेक अनुयायी दाखल झालेले आहेत। बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन हे केलं जात आहे। शिवाजी पार्क मैदानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या अनुयायांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। पुस्तकांचे स्टॉल्स असतील, हे सर्व या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। आज खरं तर उद्या जे समुद्रामध्ये 4 ते 5 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत, त्या दृष्टीने सुद्धा तयारी करण्यात आलेली आहे। कुणालाही समुद्राच्या दिशेने जाऊ दिलं जात नाहीये तसं आवाहन करण्यात येते आणि तशा प्रकारचे बोर्ड, जे फलक आहेत, ते सुद्धा मुंबई महानगरपालिकेकडून लावण्यात आलेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 69वे महापरिनिर्वाण दिन आहे आणि या दिनानिमित्तची ही तयारी आपण पाहतोय। थोड्याच वेळात एक शासकीय कार्यक्रम या ठिकाणी पार पडेल आणि या संदर्भातली तयारी ही पूर्ण झालेली आहे। थोड्याच वेळामध्ये आचार्य देवव्रत, राज्यपाल आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या ठिकाणी दाखल होतील। जी आपण तीच दृश्य पाहतो। या ठिकाणी स्वप्नील, राज्यपाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करतायत। चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क या ठिकाणी मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आत्ताची आपण ही दृश्य पाहतोय। राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक मंत्री मंडळातील नेते या ठिकाणी दाखल आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन या ठिकाणी केलं जाते। आजचा हा महापरिनिर्वाण दिन आणि या दिनानिमित्त चैत्यभूमीवरती ही नेते मंडळी दाखल झालेली आपण ही दृश्य पाहतोय।
आपण आत्ताची ही दृश्य पाहतो. या ठिकाणी बुद्ध वंदना ही घेण्यात आलेली आहे. त्रिवार अभिवादन या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आज महापरिनिर्वाण दिन आणि या निमित्ताने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे. अनेक या ठिकाणी माहितीचे नेते मंडळी सुद्धा उपस्थित आहेत. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आपण पाहतोय चैत्यभूमीवर दाखल झालेले आहेत. तर कालपासूनच लाखोंच्या संख्येने अनुयायांचा जनसागर हा या ठिकाणी लोटलेला पाहायला मिळतो आणि याच पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन त्याचप्रमाणे पालिका प्रशासन सुद्धा सज्ज झालेली पाहायला मिळते. महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी आता अभिवादन केल्यानंतर एक शासकीय कार्यक्रम हा या ठिकाणी चैत्यभूमीवर पार पडेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण पाहतोय विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. फक्त राज्यभरातूनच नाही तर देशभरातून मोठ्या संख्येने या ठिकाणी अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दाखल होत आहेत. आणि आत्ताची आपण ही दृश्य पाहतोय. राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. समाज सुधारक, अर्थतज्ञ, विचारवंत, राजकारणी आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भीमराव रामजी आंबेडकर यांनी 6 डिसेंबर 1956 रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर 6 डिसेंबर हा दिवस भारतात महापरिनिर्वाण दिवस म्हणून ओळखला जाऊ लागलाय. दरवर्षीप्रमाणे यंदाही महापरिनिर्वाण दिनानिमित्त 1 डिसेंबरपासूनच लाखो अनुयायी मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी परिसरात दाखल होत असतात. आज मोठा जनसमुदाय या ठिकाणी चैत्यभूमीवर लोटलेला पाहायला मिळतोय. चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थिकलश आणि प्रतिमेस अभिवादन करण्यात येत आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी मुंबईत येणाऱ्या अनुयायींकरिता मुंबई महानगरपालिकेने विविध सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्यात. दादर चैत्यभूमी, शिवाजी पार्क, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान, राजगृह यासह आवश्यक ठिकाणी अनुयायांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. संपूर्ण परिसरात स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षेच्या अनुषंगाने विशेष खबरदारी घेण्यात आल्याची माहिती समोर येते. शौचालयांच्या संख्येत सुद्धा यंदा मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली. रांगेतील अनुयायांसाठी मुख्य रस्त्यांवर, इंदू मिल परिसर, छत्रपती शिवाजी महाराज मैदान या ठिकाणी अतिरिक्त
शौचालयांची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना आपल्या घरातूनच अभिवादन करावे असं सुद्धा आवाहन करण्यात येते. मोठ्या संख्येने अनुयायी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. भारताला प्रगतिशील आणि लोकशाहीयुक्त संविधान देणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन या ठिकाणी करण्यात येत आहे. आपल्या देशासाठी आणि समाजासाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लोकशाही मराठीकडून सुद्धा महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन. आज राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर शिवाजी पार्क येथे दाखल झालेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन सज्ज पाहायला मिळत आहेत. दरवर्षी 6 डिसेंबर रोजी हा दिवस संपूर्ण देशभर, विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या आदराने आणि श्रद्धेने पाळला जातो. 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 7 डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे दरवर्षी 6 डिसेंबरला जगातून, देशभरातून मोठ्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर एकत्र येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करतात. त्यांच्या महान कार्याची आठवण ठेवण्यासाठी, त्यांना आदरांजली वाहण्यासाठी हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो. देशात एकता, समता, बंधुता नांदावी म्हणून आयुष्यभर झटणाऱ्या महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय लाखोंच्या संख्येने अनुयायी दाखल झालेले आहेत. आचार विचारात भरली राष्ट्रनिष्ठा, लोकांच्या न्याय हक्कासाठी प्रयत्नांची केली पराकाष्ठा, अशा शब्दात या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात येतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अफाट ज्ञानाची, कार्याची महती ध्यानात ठेवून मुंबईतील चैत्यभूमी येथे लाखो अनुयायी दरवर्षी आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, असा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे आणि त्यांना आज त्रिवार अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी
दाखल झाले. तर काही वेळापूर्वी आपण पाहिलं राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक महायुतीतील नेते मंडळी या ठिकाणी दाखल झाल्याची आपण ही दृश्य त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अफाट ज्ञानाची, कार्याची महती ध्यानात ठेवून मुंबईतील चैत्यभूमी येथे लाखो अनुयायी दरवर्षी आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असं सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संदेश दिलेला आहे. त्यांचे हे काही निवडक विचार, जो समाज शिक्षणापासून दूर राहतो तो प्रगतीपासूनही दूर राहतो, असे विचार त्यांनी मांडले. आणि आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी दाखल झालेले आहेत. 1 डिसेंबरपासूनच अनुयायी हे दाखल होण्यास सुरुवात होत राहते आणि त्याच पार्श्वभूमीवर पालिका, पोलीस प्रशासन सज्ज झालेले असते. अनेक ठिकाणी नागरी सुविधा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. आपण हे दृश्य पाहतो. या ठिकाणी महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दाखल झाल्याची ही दृश्य. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं आज सर्व अभिवादन करण्यासाठी इथे उपस्थित आहेत. महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय राज्यपाल महोदय आचार्य देवव्रत साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस साहेब, तसंच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपाध्यक्ष विधानसभा अण्णा बनसोडे, सामाजिक न्याय विभाग संजय शिरसाट साहेब, जलसंधारण विभागाचे मंत्री संजय राठोड साहेब, पालकमंत्री उपनगरे ॲडव्होकेट आशिष शेलारजी, मंगलप्रभात लोढाजी सहपालकमंत्री, तसंच डॉक्टर नरेंद्र जाधव, ज्येष्ठ थोर अर्थतज्ञ खासदार राहुल शेवाळे साहेब यांना विनंती करते आपण मंचावर यावं. स्थानिक आमदार महेश सावंत, प्रशांत नाईक नवरे, प्रधान सचिव राज्यपाल कार्यालय, तसंच आमचे आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका भूषण गगराणी साहेब, पोलीस आयुक्त मुंबई देवेंद्र भारती साहेब, प्रधान सचिव सामाजिक न्याय विभाग डॉक्टर हर्षदीप कांबळे, कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी साहेब, भीमराव आंबेडकर साहेब, माननीय कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, पूज्य भदंत साधनानंद थेरो, सदस्य अखिल भारतीय भिक्खू संघ, राज्यमंत्री भाई गिरकर आणि नागसेन कांबळे, सरचिटणीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समिती. मी सर्वांना विनंती करते की आपण अभिवादन करण्यासाठी इथे एकत्र जमलेलो आहोत. आपण आताची ही दृश्य पाहतो. या ठिकाणी चैत्यभूमीवरती राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्रिमंडळ या ठिकाणी दाखल झाल्याची आपण ही दृश्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीत निधन झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव हे मुंबईत आणण्यात आले. 7 डिसेंबर 1956 रोजी शिवाजी पार्क येथील समुद्र किनारे असलेल्या समाजसुधारक आणि राजकीय नेते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम विनम्र अभिवादन. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, आधुनिक भारताचे निर्माते आणि संपूर्ण जीवनकार्य शिक्षण, सामाजिक न्याय आणि समानतेसाठी प्रेरणादायी ठरवणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना आपण अभिवादन करतोय. मी आत्ताच म्हटलं की भारतीय संविधानाचे शिल्पकार या संविधानाची प्रत आता आपण सर्व मान्यवरांना इथे देत आहोत. तर मी विनंती करते की डॉक्टर नरेंद्र पाठक साहेब यांच्या हस्ते आपण हे संविधानाचं पुस्तक सर्व मान्यवरांना इथे देत आहोत. डॉक्टर नरेंद्र जाधव साहेब
ज्येष्ठ थोर अर्थतज्ञ यांच्या हस्ते आपण सर्व मान्यवरांना संविधानाचं पुस्तक जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे त्याची प्रत आपण आता सर्वांना इथे देत आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनाही आपण हे आपले आयुक्त भूषण गगराणी साहेब हे माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना हे संविधानाची ही पुस्तिका इथे देत आहेत. अण्णा बनसोडे साहेब उपाध्यक्ष विधानसभा यांना पण आपण ही प्रत देत आहोत. सर्व मान्यवरांना संविधानाची ही प्रत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली ही सुंदर संविधानाची प्रत. मंगलप्रभात लोढा साहेब आपले सन्माननीय मंत्री पालकमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलारजी सांस्कृतिक कार्य माहिती तंत्रज्ञान तथा पालकमंत्री संजय राठोड साहेब जलसंधारण विभागाचे मंत्री सामाजिक न्याय मंत्री एक अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्यांनी संजय शिरसाट साहेब सामाजिक न्याय विभागाचे मंत्री या सगळ्यांनाच आपण या संविधानाची प्रत ही इथे दिलेली आहे. या निमित्तानं महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं सन्माननीय राज्यपाल महोदय आचार्य देवव्रत साहेब यांच्याकडून आपण भिक्खू संघाला चिवरदान आता देत आहोत. तर मी सन्माननीय राज्यपाल आचार्य देवव्रत साहेब यांना विनंती करते की आपण भिक्खू संघाला चिवरदान द्यावे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.